तो हम ट्रांस लोग हैं, हम इंटरसेक्स लोग हैं, हम क्यूअर कम्युनिटी, LGBT कम्युनिटी, हम एलाइज हैं और हम काफ़ी सारी औरतें हैं जो कि हम इस बिल के अगेंस्ट प्रोटेस्ट कर रहे हैं कि ये जो बिल है ये बोलता है कि आपका जेंडर आपका अधिकार नहीं है चूज़ करने का, ये हम चूज़ करेंगे आपके लिए, ये हमारा बना मेडिकल बोर्ड चूज़ करेगा आपके लिए। ये बिल बोलता है जो कि एक्ट बन चुका है कि ट्रांस होना एक पैथोलॉजी है। ये आप ट्रांस तभी हो सकते हो अगर आपको किसी ने फोर्स किया हो, आपको किसी ने डिसीव किया हो। तो ये बोलता है कि अगर कोई भी किसी को इन्फ्लुएंस करता है ट्रांस होने के लिए तो वो एक क्रिमिनल है, उसको 10 साल की जेल हो सकती है। ये बिल बोलता है कि मैं, मेरे साथी, सबके सब क्रिमिनल्स हैं। तो मैं सरकार से, पब्लिक से सबसे विनती करूँगी कि हमें इस बिल के अगेंस्ट लड़ने में, फाइट करने में हमारी सहायता करें, हमारे साथ जुड़े। ये बिल और जो एक्ट बन चुका है, अगेन it imposes patriarchy on all of us. It imposes this very strict control of gender over the entire population, whether it be men, whether it be women. Everyone will be oppressed under this bill. We are merely the first ones to fall. पहली बात, इनके हिसाब से ट्रांसजेंडर लोग वही लोग हैं जो इंटरसेक्स पैदा होते हैं। पहली बात ये है कि इंटरसेक्स लोग और ट्रांसजेंडर लोग ये अलग कॉन्सेप्ट है। कोई इंटरसेक्स लोग ट्रांसजेंडर होता है, कोई ट्रांसजेंडर लोग इंटरसेक्स होते हैं, बट सभी ट्रांसजेंडर इंटरसेक्स नहीं होते। दूसरी बात, इन्होंने ये डेफिनेशन में बस हिजरा, अरवनी, पोती, नोकटी, ये सोशियो कल्चरल कम्युनिटीज़ जो कहीं ना कहीं हिंदू माइथोलॉजी से रिलेटेड है, उन्हीं को रखा है। बाकी सारे जो हमारे इंडिजिनस सोशल कल्चरल आइडेंटिटीज़ है या नॉन बाइनरी या जेंडर डाइवर्स लोग हैं, ट्रांस वुमेन है और स्पेशली जो ट्रांस मेन है, जो अभी इतने सालों के इनविजिबलाइजेशन के बाद फाइनली डिग्निटी से लाइफ जी पा रहे थे, उन सबको एक्सक्लूड किया गया है। दूसरी बात यह है कि जो ये ट्रांसजेंडर के नैरो डेफिनेशन में फिट भी हो रहे हैं, उनको एक 5 स्टेप प्रोसेस से गुजरना पड़ेगा आइडेंटिटी पाने के लिए। आदमी औरतों को बस कुछ करना नहीं होता, उन्हें जीना होता है और उनकी आइडेंटिटी स्वीकार ली जाती है। बट ट्रांस लोगों को भी एक मेडिकल बोर्ड के सामने खड़ा किया जाएगा जहाँ पे उनको अपना शरीर दिखाना होगा, लोगों को अपना जेंडर पाने के। तो अभी नालसा जजमेंट ने जो हमें फंडामेंटल कि हम सबका जेंडर खुद डिटरमाइन कर सकते हैं, वो कंप्लीटली इरेज किया है और हमारा जेंडर सरकार बताएगा सही है या नहीं है। ये जो एक कंप्लीटली ड्रैकोनियन बिल था वो ऑलरेडी एक एक्ट बन चुका है और लॉ बनने के रास्ते पर है। We have to protest against this. This cannot be implemented. We will fight against this. मी म्हणता रिझर्वेशनसाठी आम्ही एवढं करतो. आजपर्यंत 2019 नंतर तर आम्हाला फक्त पेपरवरतीच रिझर्वेशन दिसते. ऑन ग्राउंड तर मला तरी आजपर्यंत काही फायदा मिळालेला नाही आहे, तर माझी कम्युनिटीला कुठे फायदा मिळाला. ॲक्च्युली कोण हे सरकारने एक मेडिकल बोर्ड एस्टॅब्लिश करण्याचं म्हणतात. आता आम्ही काय मेडिकल बोर्ड सांभाळताना आमचे स्कर्ट उचलायचे का? माझ्यासारख्या दाढीवरती साडी घालणाऱ्या व्यक्तीचं मी अस्तित्व आज धोक्यात आहे. हे जे ट्रान्सजेंडर बिल 2026 जे पास झालेलं आहे, म्हणजे मलाही सरकारला माझ्या कपड्यांच्या मागे कोणते नक्की अवयव लपलेले आहेत हे त्याला सरकारला दाखवायला लागेल. मला हेच विचारायचं आहे सरकारला की तुम्ही कोण माझी सेक्शुअलिटी किंवा माझं जेंडर ठरवणारे? माझं जेंडर हे मी स्वतः ठरवू शकते. तो अधिकार मला ऑलरेडी महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे. नालसा जजमेंट जो 2019 मध्ये ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट, ज्याच्यामध्ये कलम 4/2 ज्याच्यामध्ये ऑलरेडी लिहिलेलं आहे की तुम्हाला तुमची आयडेंटिटी दाखवण्यासाठी कोणतीही वैद्यकीय तपासणी करण्याची गरज नाहीये आणि तुम्ही पुन्हा आम्हाला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी हॉस्पिटलच्या लाईनमध्ये थांबवणार आहात. तर सरकारला मी परत सांगते की ह्या ट्रान्सजेंडर बिलचा आम्ही कठोर शब्दात निषेध करत आहोत. ह्या ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट 2026 नुसार जे बिल पास झाले, तर आम्ही सगळ्या NGOs, CBOs एकत्र येत आहोत. आम्ही प्रोटेस्ट करत आहोत, आंदोलन करत आहोत. तिथल्या जवळच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन तिथल्या कमिशनरांना, कलेक्टरांना भेटून त्यांना निवेदन देत आहोत की जोपर्यंत आम्ही एकत्र येऊन
पुढे जाणार नाही आणि जोपर्यंत आम्ही पुढे याचिका देणार नाही, पुढे पत्र पाठवणार नाही, तोपर्यंत काही होऊ शकत नाही. गावपाड्यामध्ये जाऊन बघा, तिथे ट्रान्सजेंडर व्यक्तींची खूप वेगळी अवस्था आहे. त्याच्यामुळं आम्ही सगळ्या CBOs, NGOs एकत्र येतोय, फाउंडेशन्स आम्ही एकत्र येतोय आणि आमच्या अस्तित्वासाठी आणि आमच्या लढ्यासाठी आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करू. त्यावेळेस आपण इथे सेन्सस बद्दल बोलतो किंवा राष्ट्रीय जनगणना. तर या जनगणनेत जेव्हा जनगणना झालेली त्यावेळेस काहीतरी 5 लाख काउंट होता ट्रान्सजेंडर्सचा. तर तो काउंट हा जुना काउंट आहे. रिसेंट एजमध्ये आत्ता ज्या सेन्सस चालू होणार आहे किंवा चालू झालेली असेल तर मग त्यावेळेस आपल्याला कळेल की नक्की एक्झॅक्ट काउंट किती आहे. सोबतच या सगळ्या गोष्टींचं जेव्हा ट्रान्स बिल आलेलं आहे तर याचं कम्युनिटी कन्सल्टेशन झालेलं नाही. ते कम्युनिटी कन्सल्टेशन होणं गरजेचं होतं. पण ज्यावेळेस दिल्लीत सोशल जस्टिस ऑफिसर्स जे आहेत, जे मिनिस्टर आहेत, ज्यांनी हे केलं पाहिजे होतं, त्यांनी एक लीड टाकून या गोष्टींना कुठेतरी एक फॅमिलीचं कारण देऊन त्यांनी सुट्टी टाकलेली आणि हे ज्या दिवशी कन्सल्टेशन होणार होतं ते काही झालं नाही. तर मग ज्यावेळेस हे बिल पास झालं आहे आता तर ह्या सगळ्या जे डॉक्युमेंटेशन जे त्यांनी दाखवलं असेल कम्युनिटी कन्सल्टेशनचं तर हे सगळं फेक आहे, हा एक प्रश्नचिन्ह आहे. प्राऊड ट्रान्स वुमन आहे आणि मी IT पार्कमध्ये जॉब करते. यामध्ये आपल्याला अगोदर असं शिकवण्यात आलं की लोकशाही म्हणजे काय. तर लोकशाही म्हणजे माणसाने माणसाशी माणसासारखं वागायचं. पण इथे असं का नाही शिकवलं की माणसाने माणसाशी माणूस समजूनच वागायचं. असं का नाही शिकवलं मला हे समजत नाही. जगामध्ये इतके सगळे वॉर इश्यू चालू आहे, त्यानंतर खूप मोठे केसेस चालू आहेत, त्या सोडून तुम्हाला फोबिक थिंग्समध्ये का घुसायचं मला हे कळत नाही.